नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। जसं की तुम्ही पाहतात, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते, त्याचबरोबर जे शेतकरी बांधव PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूपच दिलासादायक ठरणार आहे मित्रांनो। तर आता इथे पहा, 2 हप्ते एकत्रित म्हणजे 4,000 रुपये पुढील काही तासांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। देशातील तब्बल 9,60,00,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज मोठा निधी एकत्रितपणे 4,000 रुपये जमा केला जाणार आहे। पण सर्व शेतकऱ्यांना हे 4,000 रुपये मिळणार नाही। सरकारने नवीन अटी शर्ती लागू करून टप्प्याटप्प्याने पैसे वितरित होणार आहे। जिल्हा वाईज हे पैसे आता जमा होणार आहेत। केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज वितरित केला जाणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारचा PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे एकूण 2 हप्ते आज काही तासांमध्ये वितरित केले जाणार आहेत। हे हप्ते किती वाजेपर्यंत वितरित होणार आहेत ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। त्याचबरोबर राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये आज 4,000 रुपये थेट जमा होणार आहेत। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता इथे बघा, नमो आणि PMचा हप्ता एकत्रितपणे जमा होणार आहे। आता तुम्हाला इथे पहा, जर नमो आणि PMचा हप्ता जमा होणार असेल तर तुम्हाला काय कामे करावी लागणार आहेत। जर तुम्हाला पात्र व्हायचे असेल तर तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहे हे आता पाहूया। KYC अनिवार्य। नमो आणि PMचा हप्ता एकत्रितपणे मिळवण्यासाठी KYC करणे अतिशय आवश्यक आहे। वेळ मर्यादा, जर तुम्ही KYC केलेली नसेल तर आज रात्री 10 वाजेपर्यंत जो पहिला टप्पा वितरित केला जाणार आहे तो तुम्हाला मिळू शकणार नाही। एकूण रक्कम KYC नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील मित्रांनो। जर तुम्ही KYC केलेली असेल तर नमो आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रितपणे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आज रात्री 10 वाजेपर्यंत DBT द्वारे वितरित होण्यास सुरुवात केली जाणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असाल, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे नाव जर या यादीमध्ये आलेले असेल, तर तुम्हाला आज रात्री 10 वाजेपर्यंत नमो आणि PM किसानचा हप्ता असे एकूण 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी असाल तर तुम्हाला आज रात्री 10 वाजेपर्यंत हप्ते जमा केले जातील। आणि जर तुम्ही KYC केलेली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये आले असले तरी देखील तुम्हाला एकही रुपया जमा केला जाणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर सर्व शेतकरी बांधवांनी KYC करून घ्यावी अशी माझी विनंती आहे मित्रांनो। चला तर सर्व जिल्ह्यांची यादी एकत्रितपणे आपण इथं सविस्तरपणे इथं पाहूया। पहिला जिल्हा आहे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आज रात्री 10 वाजेपर्यंत 4,000 रुपये जमा केले जातील। त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आज रात्री 10 वाजेपर्यंत DBT द्वारे हप्ता जमा करणार आहे मित्रांनो। यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना काळजी करण्याची गरज नाही, त्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4,000 रुपये जमा होतील। यानंतरचा जिल्हा आहे आपला बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय जाहीर झालेला आहे। त्यानंतर आहे पश्चिम विदर्भातला महत्त्वपूर्ण जिल्हा म्हणजेच बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खात्यावर आज रात्री 10 वाजेपर्यंत एकत्रितपणे रक्कम जमा होईल। त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा जिल्हा। भंडारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि PMचा हप्ता एकत्रितपणे जमा केला जाणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील आज रात्री 10 वाजेपर्यंत 2 हप्ते एकत्रित मिळतील मित्रांनो। त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा। गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होईल। मी तुम्हाला पुन्हा यादी वाचून सांगतो मित्रांनो, जर तुम्ही इथे लक्षपूर्वक ऐकलं तर तुमचा फायदा होईल मित्रांनो। तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणारच, तुम्ही फक्त KYC पूर्ण करणे गरजेचे आहे। आणि तुम्ही गरजू असाल तर तुमच्यापर्यंत ते पैसे येऊनच राहणार मित्रांनो। आता पुन्हा एकदा आपण जिल्ह्याची यादी ऐकून घेऊया। अकोला जिल्हा। अकोल्यानंतर छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना आज 10 वाजेपर्यंत इथं हप्ता जमा होणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे
अमरावती जिल्ह्यामध्येही शेतकरी बांधवांना काळजी करण्याची गरज नाही, 4,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातही शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणानंतर भंडारानंतर चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर गडचिरोली जिल्हा. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज रात्री 10 वाजेपर्यंत PM किसान प्लस नमो शेतकरी योजनेचे असे एकत्रितपणे 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती DBT द्वारे जमा होतील. मित्रांनो, तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. तर इथे बघू शकता तुम्ही, लक्षपूर्वक आहे का, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आज रात्री 10 वाजेपर्यंत आणि पीएमचा हप्ता एकत्रितपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतर आहे हिंगोली जिल्ह्यातील जर शेतकरी असाल तर हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी प्लस PM किसान असा एकत्रितपणे म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तसेच PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ते तुम्ही हप्ते तुम्हाला आज रात्री 10 वाजेपर्यंत जमा केले जाणार आहे. मित्रांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील जर शेतकरी असाल, जालना जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हालाही 2 हप्त्याची एकत्रित रक्कम आज रात्री 10 वाजेपर्यंत जमा केली जाणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा, खानदेशची राजधानी म्हणून ओळखला जाणारा जळगाव जिल्ह्यातील जर शेतकरी असाल तर जळगावमध्ये राहून शेती करत असाल आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कारण आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापेक्षा जळगाव जिल्ह्यातील तुम्हाला शेतकरी असाल तर तुमची वाट पाहणं आता इथं लाभी लागणार आहे. मित्रांनो, 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि त्याचबरोबर PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यात देखील तुमच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. कोल्हापूरमध्ये राहून शेती करत असाल तर PM किसान योजनेच्या 22व्या हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असे एकत्रित दोन्ही हप्ते तुमच्या खात्यावर एकत्रितपणे जमा केले जाणार आहे. यानंतरचे जिल्हे आपण पाहूया. लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना देखील एकूण 2 हप्ते एकत्रितपणे त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये राहून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. कारण नमो आणि PMचा हप्ता एकत्रितपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्रितपणे जमा होणार आहे. त्यानंतर आहे नांदेड आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर आणि परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नमो आणि PMचा हप्ता एकत्रितपणे जमा केला जाणार आहे. त्यानंतरचा जिल्हे आहे सातारा आणि सोलापूरमध्ये राहून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकत्रित 4,000 रुपये च्या खात्यावरती जमा केले जातील. मित्रांनो, हा होता आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो, अशाच योजनेची महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र